चिकन पाटील विनायक काटे मारतान पटके ते चौफेर प्रताप पाटील गोपी रसाल साथ देतान खेळाडूंना संदेश गायकवाड बॉलर भारी आउट करतोय फलंदाजांना जय गौलोबा क्रिकेट संघ हा झालाय क्रिकेटचा दिवाना 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 वरली गावाच्या पोरांना याड लागलाय क्रिकेटचा वरली गावाच्या पोरांना छंद लागलाय क्रिकेटचा जय गौलोबा क्रिकेट संघ हा झालाय क्रिकेटचा दिवाना 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 वाढील तिसऱ्या फेरीमध्ये आता एकमेकांसमोर हे दोन्ही संघ येत आहेत दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत मोठा गाव संघाने 2 सामने जिंकलेत वाकळ संघाने सुद्धा मागच्या सामन्यामध्ये आडोली संघाला पराभूत करून 2 सामने जिंकलेत तर विनायक साळवी यांचं इथे आगमन झाले मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय माजी उपसरपंच हेमंतदादा फुलोरे यांच्या माध्यमातून त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत नाणेफेक जिंकून इथे मोतीरामने निर्णय घेतला आहे गोलंदाजी करण्याचा आणि फलंदाजीला इन्व्हाइट केलं आहे ते मोठा गाव या संघाला स्ट्राईकिंगला किरण पाटील नॉन स्ट्राईकिंगला तेजस मोरे आणि पहिल्या षटक घेऊन येतो तो जीत भोईर ऑन साईडला पुल केलं शतशक आहे तिथे थोडीशी मिसफील्ड पण क्विक सिंगल आणि पहिल्याच चेंडूवर एक धाव इथे अंकित केली ती म्हणजे किरण पाटीलने धावसंख्या दाफलकर 1 पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असणार मैदानावर स्ट्रायकिंगला तेजस मोरे हो चांगला चेंडू गुड बॉलिंग हलकासा चेंडू स्विंग होतोय स्ट्राईक किरणला स्वतःला घ्यायचं होतं त्यामुळे इथे धावचीच्या स्वरूपात बाद व्हावे लागेल विकेट जणू काही सॅक्रिफाईस करावी लागते मैदानावर या पहिल्या षटकामध्ये पहिल्याच दुसऱ्या चेंडूवर आणि तुम्ही आता फलंदाज बाद होतोय तो तेजस मोरे संख्या 1 आणि धावफलकावर गडी बाजारला सुद्धा तो सुद्धा 1 धावचीच्या स्वरूपात तेजस मोरे तंबूत परततोय आणि तिसऱ्या क्रमांकावर मिस्टर जीटीसी जल्पेश भोईर ओव्हर द विकेट चांगला फटका जबरदस्त टायमिंग क्रॅकिंग शॉट स्ट्राईक स्वतःकडे कार रोटेट करायचा उत्तर देत असताना जबरदस्त फटका षटकार आणि षटकार वसूल केला तो किरण पाटीलने बॅक टू द बॉलर ऑनसाइडला प्लेस केलाय जीत भोईर चेंडूवर डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण तेवढ्याच वेगाने इथे मात्र एकदा कंप्लीट केली ती फलंदाज किरण पाटीलने आणि स्ट्राईक रोटेट केले ते जल्पेश भोईरकडे म्हणजे तुम्ही आता सामना ते सुरू आहे आजच्या दिवसातला हा जवळजवळ 7वा सामना यानंतर अजून 2 सामने या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये बाकी आहेत अंतिम फेरीमध्ये अंतिम दिवसामध्ये जीत जल्पेश भोईरसाठी
खोदून काढलाय, चांगला फटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय, पण क्षेत्ररक्षक दीप पन्ना येत आहेत चेंडू उचलण्यासाठी. जोपर्यंत चेंडू कव्हर करतील, बॅकअप चांगलं येतं किरणकडून आणि तोपर्यंत मिळतात या चेंडूवर 2 धावा. धावसंख्या धावफलक अंकित झाली एकूण 4 धावा धावफलकावर. 4 नाही तर एक षटकार आलाय, 10 धावा धावफलकावर. 10 ऑन द बोर्ड. चिंचोलीचे राजेश विलास म्हात्रे यांचा आगमन होतं. विनंती करतो त्यांना व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चिंचोलीचे राजेश म्हात्रे. 10 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना ऑन साईडला चेंडू तो उंच गेलाय. बघायचं इथे झेल होणार की षटकार जाणार. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. जल्पेश भोईर. षटक पहिले समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अंकित झाली धावफलकावरती एकूण 14 धावा. सुरुवात चांगली झाली आहे मोठा गाव संघाकडून. वाकण संघाच्या समोर फाईट करत असताना पहिल्या षटकामध्ये पहिला गडी गमावल्या मैदानावर तो धावची स्वरूपात विकेट. तिथे मात्र किरणने सॅक्रिफाईस करावी लागली आणि किरणने पुढच्या चेंडूवर एक षटकार उत्तुंग मारत असताना स्क्रीनच्या समोर 6 धावा अंकित केला आणि संघाची धावसंख्या आता मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर अंकित झाली आहे ती 14 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकात संगणकाने चेंडू सोपवले तो केतनच्या हातामध्ये. केतन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत पूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. केतन ऑन स्ट्राईक गोलंदाजी मार्कवर ऑन दी मार्क आणि त्याला सामोर जाईल तो स्ट्राईक एंड आघाडीचा फलंदाज किरण पाटील. लेंथ गोलंदाजी. ब्युटिफुल बॉल. वेगवान चेंडू होता आणि खूप काही प्रश्न विचारून गेला चेंडू तो किरण पाटीलला. भन्नाट वेग, अचूक टप्पा, लेनचा अप्रतिम वापर म्हणजे ही खासियत आहे. केतन म्हात्रे गोलंदाजीमध्ये येत असताना एक हाय आर्म ॲक्शन गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते आणि सातत्याने तो गुडलेनचा आणि शॉर्ट ऑफ गुडलेनचा सातत्याने आपल्या गोलंदाजीमध्ये वापर करतो. पुन्हा गुडलेनचा चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक दूरवर नाही तर झेल इथे होणार का? मिड ऑफचा खेळू कव्हरचा खेळू तिथे जातोय आणि मिड ऑफला खूप सुंदर झेल टिपतोय. फलंदाज बाद. तर 2 धक्के लागले मैदानावरती म्हणजे मोठा गाव संघाला. वाकण संघाच्या समोर फाईट करत असताना ती 4थ्या क्रमांकावर महेश वेले आय थिंक येतोय मैदानाच्या आतमध्ये. महेश मेले नॉन स्ट्रायकिंग एंडला. केतनचा पुढचा चेंडू जल्पेशसाठी. ओ गुड बॉलिंग. अजून एक चांगला चेंडू. सातत्याने गुड लेंथवर चेंडू हाताळत असताना ऑफ ट्रॅकच्या थोडासा पुढे चेंडू हाताळला जातो. गुड लेंथ म्हणजे शॉर्ट ऑफ गुड लेंथ हे असे जे स्पॉट आहेत या चेंडूवर या स्पॉटवर चेंडू चांगला बाउन्स सुद्धा होतो आणि फलंदाज तेवढासा मात्र चेंडू मारसा मोठा फटका मारू शकत नाही आहे. तेवढा जड जातो चेंडू खेळण्यासाठी. यासाठी हा सातत्याने वापर केला जातो गुड लेंथचा. दिशा देण्याचा प्रयत्न मागे जातोय. चेंडू खूप चांगला इंटेलिजन्स स्ट्रोक. चेंडू फाईन लिहिला खूपच फाईन निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. चेंडूने क्लिअर केली आणि एक थोडासा इंटेलिजन्स स्ट्रोक पाहायला मिळाला तो फलंदाज जल्पेशच्या बॅटमधून. चौकाराने धावसंख्या पुढे सरकली. 18 धावा धावफलकावर. धावांची गरज आहे म्हणजे मोठा गाव संघाला. हो अजून एक चांगला चेंडू. ऑप्शन थोडासा बाहेर स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेर कधी मिडल स्ट्रिकवर असे मात्र चेंडू हाताळतोय गोलंदाज केतन आणि सातत्याने लेनची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. बाउन्स सुद्धा होतो चेंडू. खेळपट्टीचा मगाशी मच्छीने उल्लेख केला. खूप चांगली खेळपट्टी पाहायला मिळते मैदानावर. ओथ विकेट. अजून एक चांगला चेंडू. ब्युटिफुल डिलिव्हरी.
मागचे 2 चेंडू पूर्णपणे डॉमिनेट करत असताना केतनने मात्र एक इम्प्रेस केलं या षटकामध्ये. छाप सोडली आपल्या गोलंदाजीची, अप्रतिम गोलंदाजी आणि पूर्णपणे डॉमिनेट करत असताना कमी धावसंख्येमध्ये रोखल्या आतापर्यंत या मोठा गाव संघाला. 18 धावा धाव फलकावर. तर काटेगावचे अर्जुन बुवा यांचं इथे आगमन झालं. अर्जुन बुवा चौधरी, मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत अर्जुन बुवा चौधरी यांचं व्यासपीठावर. आज आमच्या विनंतीला मान देऊन खास करून या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. आणि खास करून आज त्यांचा वाढदिवस. हेमंतदादा फुलोरे संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत अर्जुन बुवा चौधरी यांचं इथं आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खास करून हेमंतदादांना शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा आलेत, कारण त्याचा आज वाढदिवस आहे. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मोतीराम भोईर. खोदून काढण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग. यॉर्कर लाईनचा चेंडू. ही खासियत आहे, ही ओळख आहे या खेळाडूची. यॉर्कर लाईनचे चेंडू हाताने. डॉट बॉल. धावसंख्या काम 18 धावा धावफलकावर. 18. लॉस ऑफ टोटल 2 विकेट. स्लोअर वन चेंडू होता हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये चेंडू जोपर्यंत कव्हर केला जाईल तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. धावसंख्या अंकी जरी ती 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. या षटकाने सुद्धा धावा जमवणं खूप महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त धावा येणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच मोठा गाव संघासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. आणि मोठ्या गाव संघाला मोठ्या धावसंख्येने मात्र जर समोर संघात दबाव टाकायचा असेल तर चांगली फटकेबाजी करावीच लागणार. राऊंड विकेट. लेग स्टिकवर चेंडू होता. फ्लिकचा अप्रतिम नजराणा. वॉट अ शॉट. टायमिंग बेमिसाल. इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक. सीमारेषेच्या बाहेर चौका. षटकार. वरली गावात गाजा वाजा, वरली गावात गाजा वाजा, हेमंत फुलोरे एकच राजा, कल्याण शहरात गाजा वाजा, हेमंत दादा एकच राजा. टायमिंग खूप सुंदर होतं. बेमिसाल फटका तो महेश वेलेच्या बॅटमधून. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना मोठा गाव संघ एक चांगली धावसंख्या रचण्याचा इथे प्रयत्न करतोय. मोतीराम काहीतरी फील्डमध्ये चेंजेस आणतोय. डीपमध्ये खेळाडू जे सरकवत आहेत, म्हणजेच ऑफ साईडला एक खेळाडू त्यांनी ॲड केला आहे. लॉंग ऑफला एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला जवळजवळ स्वीपर कव्हरला सरकतोय. आणि सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. ऑन साईडला अजून एक जबरदस्त फटका. बघायचा चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. आणि वॉर्ड ऑफ फिल्डिंग चेंडू आतमध्ये ढकलले त्याने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जल्पेशने साईज वगैरे रोटेट केलंय आणि 3 धावा इथे पूर्ण होणार का बघायचं आहे. फेक चांगली झाली आहे. आणि इथे काय होतंय एक्झॅक्टली चेंडू हातात आला नाही व्यवस्थित मोतीरामच्या. आणि तोपर्यंत 3 धावा इथे वेगाने दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या आहेत. एफर्टलेस जॉब इन द डीप. अप्रतिम क्षेत्ररक्षण डीपमध्ये. हरेशने मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलं. जवळजवळ तो चेंडू महेश वेलेचा सीमारेषेच्या बाहेरच जात होता. तर मात्र फायनली त्याने स्टॉप केले, पॉज केले आणि आतमध्ये ढकलून दिले. गुड फिल्डिंग. 3 धावा मिळाले. धावसंख्या अंकित झाली ती एकूण 29 धावा. क्षेत्ररक्षकाकडून बोगिया ऑन साईडला 3 आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आहे आणि थोडासा लॉंग ऑनला वाईडिश उभा आहे खेळाडू. अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आता डीप मधनं येत आहेत पण त्याच्या वाक्याच्या बाहेर एक पॅरलल स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. अप्रतिम फटका. षटकार. जे सांगतायत ऑफसाईडचा एक खेळाडू मात्र ॲड करतात ऑन साईडला डीपमध्ये लॉंग ऑन रिझनमध्ये. धावसंख्या 35 धावा धावफलकावर. खोदून काढलाय चेंडू ऑन साईडला. जमलं का चेंडू एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक डीपमध्ये येत आहेत. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत महेशच्या. गुड बॅटिंग चांगली फलंदाजी या षटकामध्ये.
जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न नाही मनसुबा होता या षटकामध्ये. मागच्या षटकात फक्त 4 धावा आल्या होत्या, एका चौकार फक्त पाहायला मिळाला होता, पण या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च झाल्या आहेत. धावसंख्या 37 धावा धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत 3 षटकांसाठी मच्छिंद्र 10 मिनिटांनी 22 सेकंद घेतली आहेत या वाकळण संघाने. त्यामुळे अंतिम फेरी आपल्याला खूप चांगली पाहायला मिळेल, खूप वेळेवर पाहायला मिळेल. निर्णायक षटकामध्ये आता गोलंदाज येतो तो अविनाश. 37 धावा अंकित झाल्या धावफलकावर 12.33च्या गतीने आणि एक चांगली धावसंख्या असं म्हणावं लागेल, कारण एक फायटिंग टोटल उभा केला आहे. बघायचं हीच सरासरी निर्णायक षटकामध्ये सुद्धा कायम ठेवावी लागेल ती मोठागाव संघाच्या दोन्ही फलंदाजांना, जल्पेश आणि महेशला. चला सामना लगेच सुरू करा. ब्रदर्स ग्रुप वाकळण. बघूया महेशसाठी डीपमध्ये एक खेळाडू आहे, डीप पॉईंटला, डीप बॅकवर्ड पॉईंटला. थांबून खेळायचा प्रयत्न, लिडिंग आहे, चेंडू हवे घेते हवेमध्ये आणि जीत बोईर चेंडूच्या खाली. फलंदाज बाद होते कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये महेश वेहले. त्या षटकामध्ये निश्चित यश मिळते गोलंदाज अविनाश भोईरला. फलंदाज बाद होते तो महेश वेहले आणि स्ट्राईक एंडला जल्पेश पीर. धावसंख्या 37 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीम मोठागाव प्रथम फलंदाजी करत असताना अविनाश. पुढचा चेंडू घेऊन चेंडू हवेमध्ये आणि अजून एक धक्का मैदानावर लागतोय, तो म्हणजेच मोठागाव संघाला कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये अजून एक फलंदाज बाद होतोय बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर. गिरनाथ म्हात्रे ऑन हॅट्रिक बॉल. ऑन साइड चांगला फटका, पॅरल स्ट्रोक गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. ओ ब्युटिफुल फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण, पण चेंडू थांबवू शकत नाहीये. चेंडू वेगाने निघून गेलाय, तो जवळजवळ सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा, चौकार. आणि वीरनाथ म्हात्रेकडून येतो तो हा पहिला चौकार. गुड शॉट. ओ तुम्ही पाहता चेंडू टायमिंग होत नाहीये. फॉलोथ्रोमध्ये स्वतः तिथे अविनाश येतो चेंडू उचलण्यासाठी, तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर आणि स्ट्राईक रोटेट होते ते नितीन म्हात्रेकडे. नितीन एक सरप्राईज पॅकेज आहे या स्पर्धेमध्ये, अप्रतिम गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये पूर्णपणे आणि त्याने विकेट हॅट्रिक सुद्धा संपादन केली या स्पर्धेमध्ये. एकमेव विकेट हॅट्रिक आतापर्यंत नितीन म्हात्रेच्या नावावर. थांबून केलाय, चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये डीप स्क्वेअरला जज करतोय आणि फलंदाज बाद. नितीन ऑल्सो बॅक टू द पवेलियन. आज नीरजची अनुपस्थिती या संघामध्ये जाणवते. अनिकेत नॉस्ट्राकिंग गेला, स्ट्रायकिंग गेला वीरनाथ. बघायचं मोठ्या फटक्यांची अपेक्षा काही चेंडूंमध्ये जे शिल्लक आहेत या इनिंगमध्ये. ओ जबरदस्त फटका, पॉवर पॅक शॉट
टिपिकल वीरनाथ मात्रे शॉट, चेंडू सीमारेच्या बाहेर, षटकार. असेल आपण त्याची आपण नोंद करायची आहे. तिसगाव संघाचे संघनायक आपण जर आला असाल तर आपण याची नोंद इथे करा, कारण हा सामना संपल्यानंतर लगेचच उपांत्य फेरीचा सामना इथे सुरू केला जाणार आहे, याची आपण नोंद घ्या. तर इनिंग ब्रेक इथे होतोय आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण काही सन्मान इथे करणार आहोत व्यासपीठावर. सर्वप्रथम हा सन्मान इथे करण्याची विनंती करतो आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे, सन्मान्य हेमंतदादा फुलोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपण काटेगावचे अर्जुनभाऊ चौधरी यांचा आपण सन्मान करायचा आहे. संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत अर्जुनभाऊ चौधरी, यांचा सन्मान इथे केला जाईल हेमंतदादा फुलोरे यांच्या शुभ हस्ते. मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आवर्जून उपस्थिती असते अर्जुनभाऊ चौधरी दादांची. क्रिकेटचे निश्चिम चाहते आहेत आणि आज दादांना खास करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित आहेत. त्यांचा सुरू मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करतो. यानंतर व्यासपीठावर उपस्थित आहेत माजी सभापती विलास म्हात्रे यांचे चिरंजीव सन्माननीय राजेश म्हात्रे साहेब, यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल. आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो हेमंतदादा यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे राजेश म्हात्रे यांचा. यानंतर व्यासपीठावर खिडकावळेश्वर ट्रस्टचे सन्मान्य महेश घरत इथे उपस्थित आहेत आणि यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल हेमंतदादा फुलोरे यांच्या शुभ हस्ते. सन्मान्य महेश घरत यांचा सन्मान इथे केला जातो व्यासपीठावर हेमंतदादांच्या शुभ हस्ते. त्यानंतर नेवाळीचे सन्मान्य श्री सुरेश भोईर इथे उपस्थित आहेत. सुरेश भोईर आपला सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे, आपला सुद्धा यथोचित सन्मान हेमंतदादांच्या शुभ हस्ते आम्ही इथे करत आहोत. उपस्थित सर्व मान्यवरांचा आणि पाहुण्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करून पुन्हा वळतो पंधराच्या आतमध्ये, जिथे मात्र धावसंख्येचं लक्ष काढायचं ते 49 धाव्यांचं सामना जिंकण्यासाठी, म्हणजेच ब्रदर्स ग्रुप वाकण्यास सांगायला. आणि आवाज ऐकूया पुढच्या सत्रामध्ये मच्छिंद्र पाटील यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसाद. मागच्या दोन सामन्यामध्ये चौकारानं सुरुवात करणार केतन, मात्र या सामन्यामध्ये कशानं सुरुवात करणार? यस, षटकारानं सुरुवात. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट, ब्युटिफुल शॉट फ्रॉम द केतन, दॅट्स अ 6. थँक्यू डीजे. मागच्या दोन सामन्यामध्ये या फलंदाजानं जवळ चौकारानं खात्याची सुरुवात केली होती, आता मात्र अजून पुढे चाललंय, षटकारानं सुरुवात करतोय. व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम द केतन. आणि गोलंदाज JPMचा जलपेश भोईरचं मात्र स्वागत केलंय. ओ गुड कमबॅक, चोख प्रत्युत्तर दिलंय, वेगावरती स्वारून बाउन्स करायचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज केतन मात्र थोडासा नाराज आहे, कारण फलंदाजीमध्ये तो याला एक्झिक्यूट करू शकला नाहीये. ज्या केतन मात्र या स्पर्धेमध्ये तब्बल मागच्या दोन सामन्यामध्ये 111 धावा कुठल्यात आणि या सामन्यामध्ये षटकारानं सुरुवात केली. बघायचं जलपेश भोईर त्याला थांबवू शकेल का? जलपेश भोईर GTCचे प्रॉपर हेडर आहेत, ते नुसते प्रॉपर हेडर आहेत, TDPLचे स्वतः स्वच्छ आयोजक मी म्हणेन, तेच बघू शकाल आपण त्यांना. ऑन साईडला घेण्याच्या नादामध्ये मात्र ऑफ साईडला बॅकफुटला गेला आणि पंच करत असताना चेंडू ट्रॅव्हल झालाय. दॅट्स अ ह्यूज 6. पहिल्यांदा बॅकफुटला गेला, नंतर असं वाटलं की ऑन साईडला खेळून काढेल, नंतर बॅकफुटला जाऊन मध्ये खूप चांगला पंच करत असताना दॅट्स अ ह्यूज 6. आज की शाम केतन के नाम. जबरदस्त फलंदाजी. मागच्या दोन चेंडूमध्ये त्याने तब्बल 12 धावा कुठल्यात. बघायचं जलपेशवर एक चांगला गोलंदाज आहे, बरीच वर्ष मोठागाव संघाची सेवा करणारा आमचे गणेश भोईर सुद्धा सामना पाहतात. स्वागत आहे गणेश भोईर तुमचं.
या स्पर्धेला एन्जॉय करतात ते स्वागत आहे तुमचं देखील. ओ याले मात्र चेंडू बघा फलंदाज प्रेक्षकांमधनं आवाज आला की हा एक घ्या असं प्रेक्षकांकडून सुद्धा आवाज येतोय. ज्या पद्धतीने फलंदाजी केली केतननं मैदानावरती मागच्या 2 सामन्यामध्ये माइंड ब्लोइंग फलंदाजी फॅन्टास्टिक. 111 धावा कुठत करत असतं. या षटकामध्ये मात्र 2 षटकार दाखवलेत. पहिल्या षटकानंतर डॉट नंतर षटकार नंतर डॉट. आता काय आता मात्र बाउन्स करण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातोय. बॅकफुटला जातो चेंडू निघून जातोय तो मात्र शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये डीप फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. चेंडू 4 धावांसाठी. करतोय प्रचंड मेहनत करतोय फलंदाज थांबवण्यासाठी. मात्र केतन तो थांबणारच काय. केतन एक वादळी फलंदाज आहे. मागच्या 2 षटका सामन्यामध्ये बेफान फलंदाजी करत असताना जलपेश भोईरमध्ये थांबवण्याचा त्याला प्रयत्न केलाय. बघायचा आहे ऑन साइडला याली मात्र मिस टायमिंग स्ट्रोक्स जज करेल. बघायचं महेश वेले चेंडू खाली. ओ वड कॅच मोठा धक्का. किरण मात्रे याली मात्र केतन मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट प्राइज विकेट मी म्हणेन मैदानावरती. सन्मान्य आमचे हेमंत दादा फुलोरे यांना की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आमचे वन मॅन शो वन मॅन आर्मी सन्मान्य हेमंत दादा फुलोरे यांच्या शुभास्ते आम्ही अविनाश साळवे यांचा सन्मान करतोय. त्यानंतर धनाजी शेलार साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचे सत्कार आणि सन्मान केला जाईल सन्मान्य हेमंत दादा फुलोरे यांच्या शुभास्ते. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचे सर्व मित्रमंडळी त्यांचा परिवार त्यांना मात्र शुभेच्छांचा देवारा घेऊन आलाय. मित्रांनो कारण तुम्ही आयुष्यामध्ये किती पैसा कमवता हा महत्त्वाचा नाहीये. तुम्ही किती माणसं कमवता ही तुमची खरी श्रीमंत आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर धावफलक धावाले त्या बिग विकेट जलपेशनं मात्र कारनामा केलाय. धावफलकावरती धावाले त्या 16 धावा. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एका षटकाची सांगता होते आणि 16 धावा धावफलकावरती. आब आएगा खेळ का असली मजा. आता मात्र सामन्यात मजा येईल. तर जिंकण्यासाठी 49 धावांची गरज असताना 16 धावसेकरती पहिला गडी बाद झालाय. केतन मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू 33 धावांची गरज. आता सामना कसा होणार प्रेक्षकांना मात्र प्रचंड प्रश्न पडले असतील. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हळूहळू दिली जातील मैदानावरती. गोलंदाजीमध्ये परिवर्तन जलपेशनं दाखवलं. जलपेशला विकेटची फार गरज होती आणि मोठागाव संघाचा मात्र निलेश मात्रे संघामध्ये अनुपस्थित आहे काही कारणास्तव. पहिल्या सामन्यामध्ये होता मात्र येणारे 18 चेंडू आणि गरज ती मात्र 33 धावांची. आम्हाला थोडंसं डिस्टर्ब आहे मित्रांनो. त्यामुळे आमचा हृदयात चुकतोय कारण सातत्याने पाहुण्यांचं आगमन होते. आम्ही 100% प्रयत्न करू कॉन्सन्ट्रेट करण्याचा कॉमेंट्रीवरती कारण शेवटच्या दिवसामध्ये आमच्याकडे प्रचंड धडपण असतं. चला गोलंदाजीमध्ये परिवर्तन. वेगवान गोलंदाज येतोय महेश वेल्ले ज्याने खूप सुंदर झेल टिपला होता केतनचा. स्टाक हँडला जीत बोईर लावले डिलिव्हरी टप्पा बंदर चेंडू आतमध्ये आला. इनस्विंगच्या माध्यमातून फुलर लाईन डिलिव्हरीचा वापर करत असताना लेनचा वापर करत असताना खूप सुंदर गोलंदाजी महेश वेळे. तेवढ्याच त्याच्यासमोर अत्यंत विस्फोटक फलंदाज येतो मात्र जीत बोईर. कोण विसरणार जीतला. खाडीच्या मैदानावरती दिनेश शेट आणि गावदेगिरी मित्रमंडळ खाडीच्या मैदानामध्ये स्पर्धा झाली. 41 धावा तब्बल कुठल्या होता फलंदाजानं तोचा फलंदाज. यावेळी मात्र ड्राईव्ह केला सॉफ्ट रन चेंडू ट्रॅव्हल झाला तो लॉंग ऑफला कव्हर करेपर्यंत 1च धाव. सर्व चेंडू खाली बॅकअप देत असताना कव्हर करेपर्यंत 1च धाव. बघा केतन मैदानावरती असताना किती धावा येतात आणि आमचे राजू भैर यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम राजू भैर. सर्वात मोठं एटीएम मी विनंती करेन राजू भैर साहेबांना की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. कल्याण डोंबिवलीचे मित्र सर्वात मोठं एटीएम कोण असेल तर राजू भोईर. तब्बल 5 नव्हे 10,000 नव्हे 25,000 नव्हे तर 50,000चं पारितोषिक ठेवलं होतं ते पण आयव्या कास्टसाठी. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया आमच्या राजू शेठ यांचं. जबरदस्त मोठं एटीएम. कल्याण डोंबिवलीतलं सर्वात मोठं एटीएम कोण असेल तर मात्र राजू शेठ. खूप खूप अभिनंदन स्वागत आहे तुमचं या स्पर्धेमध्ये. बघायचं आहे मैदानावरती काय घडेल. महेश वेले गुड बॉलिंग ऑन साइडला मोठा फटका बिरकावून दिलाय. दॅट्स अ ह्यूज अ 6 ब्युटिफुल शॉट विथ ट्रेमेंडस पॉवर. दॅट्स अ 6. केतन जरी बाद झाला तरी आम्हाला काही फरक पडत नाही असं दाखवून देत असताना अविनाश भोईर मात्र प्रत्युत्तर देत असताना दॅट्स अ 6
ब्युटिफुल टायमिंग विथ ट्रेमेंडस पॉवर. ऑन साईडला चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावर षटकारासाठी. धावांची गती वाढत असताना 23 धावा धापलकावरती. चेंज ऑफ पेस, स्लो डिलिव्हरी, बॅकफुटला जाऊन मात्र खूप चांगला यावेळी ड्राईव्ह करत असताना विथ बॉटम हँड अलॉंग द कार्पेट. गुड फिल्डिंग, स्टेट टू द फिल्डर. कबर करून सर्वेज चेंडूला बॅकअप देईल तोपर्यंत मात्र एक धाव निश्चित पूर्ण करत असताना सर्वेजकडे आतापर्यंत 3 चेंडू केलेत. गुड फिल्डिंग, आपला एफर्ट दाखवत असताना 10 फक्त धावा आले. ते मात्र आता बघू शकाल आपण 24 धावा धापलकावरती. 49 धावांचं लक्ष असताना 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा हा मोठा सामना, 2 मातबगार संघांमध्ये कडवी झुंज आपण पाहतोय, एक संघर्ष पाहतोय आणि सामना खूप मोठा होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया. आणि गोलंदाज महेश वेले थोडासा आता मात्र कमबॅक करताना प्रयत्न करत असताना त्याला तेवढंच प्रत्युत्तर देत असताना स्टार्कला जीत भोईर. जीसाठी चेंडू हा तर माझा त्याचा क्वालिटी स्ट्रोक आहे. दिस इज अ क्वालिटी स्ट्रोक फ्रॉम जीत भोईर. दोन सामन्यामध्ये अपयशी ठरलेला जीत आता मात्र बॅटचा फेस खोलतोय. त्याला माहिती आहे सामन्याचे इम्पॉर्टन्स, त्याला माहिती आहे स्पर्धेचे इम्पॉर्टन्स. आणि महेश वेलेला थोडासा मार देत असताना मागच्या 2 चेंडूमध्ये तब्बल आपण 5 धावा होताना पाहिलेत. महेश वेले वन्स अगेन, ओ व्हॉट अ शॉट, क्लासिकल टायमिंग, स्वतःला जोखून दिलंय. मी म्हणेन निश्चित फॅबुलस स्ट्रोक फ्रॉम द जीत भोईर. दॅट्स वन्स अगेन 4 रन्स. जे एकच वादा राजू दादा, हे नुसतं गाणं नाहीये तर हे मोटिवेशन सॉन्ग आहे मित्रांनो. आम्हाला प्रेरणा देते, आम्हाला स्फूर्ती देते. तसे ते सॉन्ग आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि फक्त 17 धावांची गरज. कारण या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात त्या 16 धावा आल्यात मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, या षटकामध्ये आपण पाहिलं 16 धावा. पहिले षटक फेकलं जलपेशनं, त्याने गडी बाद केला 1 आणि यावेळी महेश वेलेने गडी बाद केला नाही, मात्र 16 धावा दिल्यात आणि 32 धावा धापलकावरती. येणारं समीकरण 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना 2 मातबगार संघांमध्ये. केतन मात्र या सामन्यामध्ये फक्त 16 धावांचं योगदान दिलं. मात्र जबाबदारी स्वीकारत असताना जीत, आणि जीतला मी जीतचं कौतुक करेन. 2 चौकार त्यानं आतापर्यंत दाखवलेत आणि अविनाश भोईर षटकाराच्या मदतीनं धावसंख्येला आकार देत असताना 12 चेंडू 17 धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, नितीन मात्रे गोलंदाजीच्या मार्कवरती. स्टार्कला फलंदाज याला मात्र अविनाश भोईर, अत्यंत घातक विस्फोटक फलंदाज. अटॅकिंग स्टान्समध्ये त्याला बघू शकाल तुम्ही. स्टार्कर एंडला बघायचं जो जिंकेल तो 30 गाव संघासमोर सेमीफायनलसाठी मात्र दाखल होईल. बघायचं याचं उत्तर काही क्षणामध्ये. राऊंड विकेट असताना ओ लावले डिलिव्हरी, टप्पाबंदर चेंडू याने मात्र थोडासा राईज होतोय, थोडासा बाहेर निघतोय आउटस्विंगच्या माध्यमातून आणि फलंदाज क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला क्लिअर करण्याचा प्रयत्न. याने मात्र डॉट डिलिव्हरी. येणारे चेंडू 11 आणि गरज मात्र 17 धावांची. सामना अजूनही संपला नाहीये, तर सामन्यामध्ये तेवढीच ताकदीनं मोठा गाव संघ प्रतिकार करतोय, धावा थांबवण्याचा प्रयत्न करतोय. बघायचं आहे फुल टॉस चेंडू, ड्राईव्ह केला चेंडूला अलॉंग द कार्पेट विथ सॉफ्ट हँड आणि यामध्ये चुका होतात. महेश बघू शकाल आपण थोडेसे चुका करत असताना इथे मात्र धाव पूर्ण केल्या. तो चेंडूची फेकाफेक आणि तोपर्यंत धावा पूर्ण करत असताना 3 धावा पूर्ण केल्यात मैदानावरती. आणि हेच तर क्रिकेट आपण पाहिलंय मैदानावरती. येणारे चेंडू आता मात्र आपण बघू शकाल 12 चेंडू 17ची गरज होती, 11 चेंडू 17 धावांची गरज होती आणि इथे मात्र 3 धावा येत असताना आता मात्र समीकरण बदलतोय, वेळ बदलतोय, काल बदलतोय, सामना बदलतोय. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. बघायचे सामना कोण जिंकणार. 35 धावा धापालकावरती लावल्या जातात. 49 धावांचं लक्ष असताना मैदानावरती केतन मात्र खूप लवकर बाद झाला. असं वाटलं की सामन्यामध्ये मजा रंगत येईल, मात्र जीतला कोण थांबवणार, अविनाशला कोण थांबवणार. बघायचे सामना कसा होणार. 10 चेंडू 14 धावा, फाईट सामना तुम्हाला पाहायला मिळतोय 2 संघांमध्ये. बाउन्स केला तेवढा चांगला फटका, इनक्रेडिबल शॉट. चेंडू ट्रॅव्हल देतो, 1 बाउन्स सीमा पलीकडे, जलपेज चेंडू खाली मात्र अवक्याच्या बाहेर. दॅट्स अ 4 रन्स. पाऊस पडलाय पैशांचा. 9 चेंडू 10 धावा मात्र पुढच्या सामन्यात तुम्हाला संधी असणार आहे. रिवर्सच्या माध्यमातून ओ इनक्रेडिबल शॉट, अमेझिंग शॉट आणि चेंडू सीमा पलीकडे 4 धावा, धावा धावा आणि फक्त धावा. सामना जवळजवळ खुला केला. येणारे 8 चेंडू आणि गरज होती फक्त आता मात्र 6 धावांची.
4 चेंडूमध्ये 4 चौकार तुम्हाला पाहायला मिळतं जीत बोरच्या माध्यमातून. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स, ब्रिलियंट बॅटिंग परफॉर्मन्स. आणि मोठा गाव संघाला बघू शकाल आपण कमरेवरती काही खेळूंचे हात आहेत, पश्चाताप होतोय, मात्र धावा थांबवू शकत नाहीये. केतन मात्र बाद झाला असं वाटलं की सामना यामध्ये रंगत निर्माण करेल, मात्र जीतला कोण थांबवणार. ज्यानं मागच्या 4 चेंडूमध्ये सैरावैरा फलंदाजी केली, बेधुंद फलंदाजी केली आणि मैदानाच्या चारही बाजूला धावा कुठत असतात. 4 मार्गे चेंडूमध्ये 4 चौकार दाखवलेत. समीकरण सोपं झालंय. येणारे 8 चेंडू आणि फक्त 6 धावांची गरज. 8 चेंडू आणि 6 धावा. हो, याला अजून एक स्क्वेअर कार्डचं ते जज करतोय, त्या चाबाक्यामध्ये नाहीये आणि चेंडू मात्र तिथे जेल ड्रॉप केला जातो. 2 धाव पूर्ण केल्या, 3 धावांचा मानस आणि मोठा गाव संघाचा आत्मविश्वास मात्र इथे हरवलेला दिसतोय तुम्हाला मैदानावरती. सामना हरण्या अगोदर आत्मविश्वास हरवलाय. 3 धावा, येणारे चेंडू मात्र 7 आणि 3 धावांची गरज. प्रेक्षकांना विनंती, कुठेही जाऊ नका. पुढच्या सामन्यासाठी ज्यावेळी जर वाकलन संघ जिंकला तर मात्र आयवा कॅसाठी तुम्हाला रोख रक्कम 5,000 रुपये. मी मगाशी सांगितलं की 50,000 देखील लावले होते जोहिलीच्या मैदानावरती. बघा, इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न आणि षटक क्रमांक 30 षटकाची सांगता होते आणि येणारे 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. बघायचे विकेट आपण बघूया. ज्यावेळी फलंदाजी केली मोठा गाव संघाने तेव्हा गडीबाद झाले होते ते 5 आणि ज्यावेळी आता फलंदाजी प्रत्युत्तर देत असताना गडीबाद झाले ते फक्त 1च. त्यामुळे 6 चेंडूमध्ये 2 धावा पुरेशा असतील तुम्हाला सामना जिंकण्यासाठी. तिसगाव संघाच्या संघनायकाला विनंती की आपण उपस्थित राहायचंय, रिपोर्ट करायचंय, तर यानंतर सामना तुमच्यामध्ये खेळवला जाईल. प्रसाद, मला आठवतो तो सामना जोईलीच्या मैदानावरती आपण हिंदू हृदय सम्राट चषक ही स्पर्धा पाहत होतो. मंगेशजी धुळे यांच्या माध्यमातून वाकलन संघ खेळत होता आणि त्यावेळी मात्र मित्रांनो प्रचंड पब्लिक होती, मुंगीला शिरकाव करायला जागा नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये आयवा कॅस्टसाठी राजू शेठ यानं 1 नव्हे, 10 नव्हे, 15 नव्हे, 30 नव्हे तर रोख रक्कम 50,000 पारितोषिक ठेवलं होतं आणि त्यावेळी वाकलन संघ खेळत होता. वाकलन संघाला गरज होती जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये 14 धावांची. तेच समीकरण होतं, मात्र तेव्हा वाकलन संघ जिंकला होता. मग ते बघायचं प्रेक्षकांना पुढच्या सामन्यात संधी असणार आहे. जर वाकलन संघ इथे जिंकला तर सामना संपला नाहीये. मोठा गाव संघ तेवढ्याच ताकदीने प्रतिकार करतोय. 6 चेंडू 3 धावा. फंटास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम द जीत बोयर आणि त्याला साथ देताना अविनाश अक्षरशः लोळून फडके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट डिलिव्हरी. तर सन्मान्य कल्लाजी जोशी आणि मित्रमंडळ आणि विलासभाई म्हात्रे यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. सांगतोय मित्रांनो, थोडं मॅच होते नंतर अलसमय करूया आपण. 5 चेंडू आणि गरज होती मात्र 3 धावांची. ओरती विकेट. ओ, लावले इनसाइड आउट. क्रिकेटचा क्लास दाखवत असताना शतक्षक मात्र पोहोचू शकला नाहीये. वेट अँड वॉच. चेंडूची वाट पाहिली, चेंडूनी वाट लावले. सामना जिंकलाय तर मात्र वाकलन संघ इथे ब्रदर्स ग्रुप वाकलन संघ हा सामना जिंकतोय. खूप खूप अभिनंदन. जिंकल्याबद्दल वाकलन संघ खूप खूप अभिनंदन. तुम्ही सेमीफायनल मध्ये दाखल झालात, खूप खूप अभिनंदन. हार्ड लक. मी म्हणेन मोठा गाव संघ खूप चांगला संघर्ष केला, तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. चांगला संघर्ष राहिला. जलपेश तुमच्या सर्व खेळूंचा आम्ही आभार व्यक्त करतोय स्पर्धेच्या आयोजकाच्या वतीनं. खूप खूप आभार. पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तर ज्या यस सामनावीरचा पुरस्कार आम्ही देणार आहोत ते आमचे सन्माननीय अर्जुन बुवा चौधरी यांच्या हस्ते. संघर्ष समितीचे उपाध्यक्ष मी विनंती करेन, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. तर जीत बोईरला देऊया आपण. 9 चेंडू 24 धावांची दमदार नाबाद